चला म्हटलं आता माझं देवपूजा वगैरे झाली, केस वगैरे धुतले, मेहंदी लावलेली होती मी केसांना. आणि 12 तारखेचं लग्न आहे माझ्या मावशीच्या नातूचं, इथं गावातच राहतो. त्याकरता इकडे तिकडे जाणं होतंय आणि थोडी धावपळ आहे 2-3 दिवस. म्हणून उद्या मेहंदीचा कार्यक्रम आणि परवाच्या दिवशी हळद, ते बुधवारी लग्न आहे. तर मी आता केस वगैरे धुवून घेतले. आज उशीरच झाला, खूप कामं चालू आहे सकाळपासून माझी. म्हटलं चला आता भाजीला सुरुवात करते मी. आज आपल्याला भेंडींची भाजी करून घ्यायची. आज आपल्याला भरलेली भेंडीची भाजी करून घ्यायची, त्यासाठी गॅस लावून देते. आणि भेंडी मी कालची धुवून ठेवलेली होती, मस्त सुकून गेली की मग आपली भेंडीची भाजी अशी चिकट होत नाही. त्यासाठी मी कालच मस्त स्वच्छ धुवून तिला सुकून घेतलेली होती, अशी म्हणजे पेपरवरती टाकून दिलेली होती. आणि आता भेंडी चिरून घेतली आपण, अशी लांब भेंडी चिरून घेतलेली. तर बघा आता मस्त आपण तेल टाकून घेऊ. आणि कोरड्या भाजीला थोडं जास्तच तेल लागतं, आपली भेंडी खूप छान होते मग. तर आपण आता जिरं टाकून घेऊ 1 चमचा. आणि ही बघा मस्त भेंडी आपली चिकट नाही, काही नाही. कालची धुतलेल्यामुळे चिकटपणा काही जरत नाही तिला. हे बघा आता मस्त तिला असं टाकून घेते. बघा मस्त हलवून घेते. तर आपण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडी हळद वगैरे टाकून घेते. पाच मिनिटं झाकण ठेवून देते. तर आपण आता शेंगदाणे कुटून घेणार आहे, मस्त थोडे जाड सरस कुटायचे ना, त्यासाठी मस्त खलबत्त्यात कुटून घेते. बघा थोडे फुकून घेते मी, त्यांना साल निघालेलं आहे त्याचं. तर आपले शेंगदाणे टाकून घेते. थोडे उडताय उडू देते, नंतर उठून घेते ना. ते जास्त खोल नाही मिळाला तो, असं खोल राहिला मग उडत नाही ते. हे बघ आपले थोडे शेंगदाणे उडून गेले, त्यासाठी असा हात ठेवावा लागतो. असं कुटून घेते मी. आणि पण आता आपण लसूण टाकून घेणार आहे. आपण हे लाकडाची खुर्पी घेऊन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ना आवाज येत होता. मस्त झालेलं आहे. थोडं जिरं टाकून देते अजून परत त्याच्यामध्ये. आणि आपली चटणी टाकून देते, 2 चमचा चटणी टाकून दिली. मिक्स करून घेते चांगलं. आता आपण झाकण उघडतो आणि आता तिला 5 मिनिटं अशी होऊ द्यायची. आम्हाला अशी थोडी तळल्यासारखी भेंडी आवडते आणि असला कोरडी होऊ द्यायची 5 मिनिटं. ती मस्त झालेली. आता आपण काढून घेऊ. आपल्याला पूर्ण भेंडीमध्ये वापरून घ्यायची. मी पूर्ण काढून घेते. मस्त लसूण वगैरे छान असं लसूण जिरं ते टाकून कुटून घेतलेलं आहे. लसूणचा खूप छान असा सुगंध येतोय. परत आपण त्याच्यामध्ये थोडी अजून चटणी टाकून घेणार आहे. 2 चमच होते ना, 3 चमचे टाकून घेतलेली बघा मस्त. तर आपल्या भाजीमध्ये आपण आता ही कुटलेली चटणी टाकून देणार आहे बघा. अशी चटणी टाकून हलवून घेऊ.
थोडा मसाला टाकून घ्यायचा आहे. आपला थोडा मसाला आहे ना, मसाला टाकून घेते मी. म्हणजे आपली चटणी भेंडी खूप छान चविष्ट होते. आता आपण टाकून घेणार त्याच्यामध्ये नमक. आता मिक्स करून घेऊ चांगलं. आणि कोथिंबीर मी मस्त धुवून घेतली आणि तिला आता मस्त चिरून घेणार. याच्याने कटर नाही ना, बारीक चिरली जाते. हे बघा तुम्हाला दाखवते, एवढी भारी होती ना बारीक. हे बघा कटरने किती बारीक चिरले जाते मस्त. तर मी आता कोथिंबीर टाकून देते. अशा पद्धतीने आपली भेंडी झालेली आहे. तर बघा आता सगळं साहित्य टाकून आपली भेंडी तयार झालेली. बघा किती छान झालेली आहे. या तर मग आपली भेंडी खायला. हे बघा किती छान झालेली आपली भेंडीची भाजी. अशा पद्धतीने मी मस्त मसाला भेंडी करून घेतलेली आहे. आपल्या लग्नांमध्ये असते ना, तशीच भेंडी करून घेतलेली आहे. खूप छान झालेली आपली भेंडी. हे खाऊन बघते, भारी झालेली आहे. पोळ्या करून घेते, त्यांना पोळ्या बनवायच्या आहेत. तर मी आता पोळ्या करून घेते यांना. आज म्हटलं चला, तर बऱ्याच ताई मला छान छान कमेंट करता. खूप छान असं बघून वाचून छान वाटतं. असेच कमेंट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. मी तुमचे आभारी आहे, तुम्ही कमेंट करता म्हणून. आणि एका ताई म्हणजे मी ना तळताना तेल जास्त वापरत नाही, कारण की ना तेच तेल परत परत पडतं. मग ते आपण वापरायचं, त्यामुळे आपला घसा वगैरे म्हणजे तड करतो, खोकला आल्यासारखं होतं. त्यासाठी आम्ही जास्त तेल वापरत नाही. जेवढं लागलं तेवढंच घेते मी. जास्त तेल घ्यायचं आणि तेच परत तळत राहायचं त्याच्याने खोकला येतो आपल्याला. जास्त दिवस राहिलं ते तेल की आपण नंतर चपातींना सुद्धा वापरायला थोडं खोकल्याचा त्रास होतो. त्यासाठी मी जास्त तेल वापरत नाही. जेवढं लागलं तेवढंच घेते मी. चला म्हटलं आता पोळ्या करून घेते. आज उशीर झाला आम्हाला आवरायला. त्यांना कोरडी भाजी आवडत नाही, त्याने थोडी दही वगैरे घेतली आणि दही आणली होती त्यांनी, दही घेतली आणि भेंडीची भाजी करून घेतलेली आहे. तोंडाला मस्त छानशी भेंडीची भाजी करून घेतली मी शेंगदाणे लावून. तर चला, तर मी आता स्वयंपाक करून घेते पूर्ण. मी पोळ्या पूर्ण करून घेते, नंतर बोलते तुमच्याशी. तर बघा आता माझे भरपूर कपडे होते आज. एवढे टब्बर कपडे मी आता पुढे टाकून देते. आणि हे बघा बाकीचे कपडे टाकून दिलेले. इथं आता मस्त सावली राहते ना, मागे वळण बांधून घेतले मी. इथेच आपले कपडे दिवसभर सावलीमध्ये मस्त राहतात. आणि जास्त उन्हात कपडे टाकले ना बुरे होऊन जातात. त्यासाठी मी आता सावलीमध्येच कपडे टाकते. टॉयलेट वगैरे घासलं गेलं, सगळं आवरणं झालं, वटा वगैरे घासून घेतला. तर खूप छान आपलं आवरून घेतलेलं आहे मागे. आणि आता मी एवढे कपडे टाकून घेते पुढे. चला तर मग. चला म्हटलं आता उन्हाळा लागतोय, तर आपण थंड पाणी पिण्यासाठी आपण आज माठ काढून घेतलेला आहे. आपला मागच्या वर्षाचाच माठ आहे बघा. मी त्याला थोडीशी मीठ लावून घेतलेलं होतं. खूपच गळत होतं. आपलं फिल्टरचं पाणी राहतं, त्यामुळे कसं जास्तच गळलं तर खूप पाणी वाया जातं. त्यासाठी मी थोडं त्याला असं मस्त पातळ मीठ केलं आणि मस्त बारीक लेप लावून घेतलेला एवढा. पण तरी पाणी खूप थंड होत होतं. असं नाही आहे की शिमीट लावल्याने पाणी थंड होत नाही, तर शिमीट लावल्याने सुद्धा पाणी थंड झालेलं आहे. तर बघा मी आता त्याला तुम्हाला दाखवते. आणि त्याचा आहे ना नळ लिकून गेलेला होता. तर हा नळ लीक झालेला होता. आज आणला त्यांनी सकाळी. हा नळ 30 रुपयाला मिळाला. हा नळ कुठे मिळाला, तर आपण जिथं माठ घेतो ना त्यांच्याचकडनं आणला आम्ही. तर तो 50 रुपये म्हणत होते, तर आम्ही 30 रुपयाला आणला हा माठ नळ. सॉरी, नळ 30 रुपयाचा आणला. हा माठ मी मागच्या वर्षी 100 रुपयाचा घेतलेला होता. नळ टाकून तो 130ला मिळालेला होता मला. आणि आता हा परत नळ आणला आम्ही 30 रुपयाचा. हा जुना नळ काढून टाकला, लीक होतोय तो ना. आता हा नवीन नळ बसवला. तर म्हटलं आपण आता माठाला मस्त स्वच्छ धुवून टाकू. 2 दिवस त्याच्यामध्ये पाणी भरून घेऊ आणि मग चांगलं हे होईल. आपलं पाणी
माठ चांगला स्वच्छ घासला म्हणजे पाणी थंडगार होतं. त्यासाठी काय करायचंय, मस्त नमक घ्यायचंय आणि आपण चांगलं एवढं मोठं मीठ घ्यायचंय आणि मिठाने चांगलं असं मधून बाहेरून चांगलं घासून घ्यायचं त्याला. असं घासल्याने आपला माठ चांगला चमकतो आणि पाणी चांगलं थंड होतं. तर बघा म्हटलं आपला माठ चांगला घासून घेते मी. आणि हात घालून सुद्धा असं मस्त मिठाने घासून घ्यायचंय त्याला स्वच्छ. तर आपला माठ खूप छान असं पाणी थंड करतो. मग म्हटलं चला आहे मग चांगला, मग काय आणायचं म्हटलं थोडी घासणीने पण घासून घेते. तर मस्त घासून घेतला मी त्याला. उभं पुरवणं स्टँड तुटतंय ना.